दर निवडणुकीमध्ये एसटी कष्टकरी जनसंघाचं उमेदवारांचं पॅनेल संपूर्ण बहुमतानं निवडून आलं होतं। पूर्ण महाराष्ट्रातील जवळपास 55,000 सभासदांनी एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनेलला पसंती दिली होती। त्याच्यानंतर पूर्णच्या पूर्ण 19 संचालकांचं पॅनेल एसटी कष्टकरी जनसंघाचं निवडून आलं। त्याच्यानंतर जवळपास आशिया खंडातील पगारदारांची सर्वात मोठी आणि 100% फायद्यात असणारी ही जी बँक होती, त्या बँकेला वेगवेगळे पुरस्कार मिळालेले होते। त्या बँकेचा नावलौकिक पूर्ण भारतभर होता। पण अशा या बँकेच्या संदर्भानं काम करत असताना ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे संचालकांना भ्रमित करून वेगवेगळ्या पद्धतीचे चुकीचे बँकिंग क्षेत्राला धोका पोहोचवणारे निर्णय घेत होते। त्या सर्व एकाधिकारशाहीला कंटाळून आमच्या या एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळापैकी साधारण 14 ते 15 संचालकांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला। त्या अनुषंगाने मागील 15 दिवसांपासून यातील 13 ते 14 संचालक वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांची सल्लामसलत घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या बँकिंग क्षेत्रातील अनुभवी लोकांचा सल्ला घेण्याच्या अनुषंगाने बाहेर गेलेत। त्यांनी सदावर्तेंपासून स्वतःला वेगळं केलेलं आहे। आपणाला माहिती आहे की आपल्याकडे बऱ्याच न्यूज चॅनलनी नॉट रिचेबलच्या बातम्या दिल्या होत्या, पण ते नॉट रिचेबल नसून ते एकत्रित आहेत, फक्त ते कोणाशी सध्या बोलत नव्हते। काल त्या सन्माननीय 12 ते 13 संचालकांनी एकत्रित बसून संपूर्ण व्हिडिओ तयार केलेला आहे। मी बऱ्याच लोकांना तो आता पाठवला तुमच्यापैकी। तर त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलं, विनंती केलेली आहे की या 12 ते 13 संचालकांचे प्रमुख प्रवक्ता म्हणून संतोष शिंदेनी महाराष्ट्राच्या समोर त्यांची बाजू मांडावी। त्या प्रमुख प्रवक्तेपदाची जबाबदारी स्वीकारून मी आज आपणासमोर या आमच्या सन्माननीय संचालकांची बाजू मांडत आहे। तर एसटी बँकेचे काही चुकीचे निर्णय एकाधिकारशाही पद्धतीने ज्या पद्धतीने सदावर्ते घेत होते, त्याच्यामुळे मागील 4 महिन्यांपासून या इतक्या मोठ्या बँकेचं कर्ज वाटप पूर्णपणे थांबलेलं आहे। जवळपास सदावर्तेंच्या नावाचा वापर इथं व्हायला लागल्यापासून या बँकेतून 2311 कोटी, म्हणजे ज्या वेळेला निवडणूक झाली त्यावेळेला 2311 कोटी रुपयांची एकूण ठेवी आपल्याकडे या बँकेमध्ये होत्या। पण आज जर बघायला गेलं, आजच्या घडीला जवळपास 480 आज रोजीपर्यंत 480 कोटी रुपयांच्या ठेवी सभासदांनी काढून नेल्या। आता 480 कोटी रुपयांच्या ठेवी ज्यावेळेला काढल्या जातात त्यावेळेला बँकेचा प्रॉब्लेम असा झाला की सीडी रेशो वाढला। रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार जर बघायला गेलं तर 70% हा सीडी रेशो मेंटेन असणं गरजेचं होतं, पण दुर्दैवाने तो सीडी रेशो आज 96% पोहोचलेला आहे। आणि आज अवस्था अशी आहे की जर सदावर्तेंचं ऐकून आपण कर्ज प्रकरण लोकांना वाटप करायला सुरू केलं तर 2च दिवसांमध्ये रिझर्व्ह बँकेकडून सेव्हिंग खात्यावरचे पैसे काढण्यावर सुद्धा बंधन येते। आज रोजी असणारी ही परिस्थिती लक्षात घेऊन सन्माननीय संचालकांनी बँकेची 5 तारखेला मीटिंग आयोजित करण्याचं पत्र दिलं होतं। प्रशासनाला पत्र दिल्यानंतर 5 तारखेला सदावर्तेंची सत्ता खालसा होईल आणि या संचालकांचं एक स्वतंत्र तिथे सत्तास्थान निर्माण होईल। म्हणून सदावर्तेंच्या गटामध्ये असणाऱ्या या कोल्हापुरातीलच संजय घाटगे नावाच्या संचालकांनी सहकार आयुक्तांकडे जाऊन भेट घेतली आणि 5 तारखेची मीटिंग होऊ नये म्हणून त्यांच्याकडे विनंती करून दबाव टाकून 5 तारखेची मीटिंग होऊ दिलेली नाही। जर 5 तारखेला मीटिंग झाली असती तर चुकीचे झालेले ठराव, आजपर्यंत चुकीच्या पद्धतीने 4 महिन्यात घेतले गेलेले निर्णय रद्द करून या संचालक मंडळाने कष्टकरी कर्मचाऱ्यांसाठी बँक कशी सोयीस्करित्या चांगल्या पद्धतीने चालवता येईल या अनुषंगाने काही चांगले ठराव करण्याचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घेतलेला होता। पण ती मीटिंगच होऊ नये म्हणजे कर्मचाऱ्यांना कर्ज प्रकरण वाटप करता येऊ नयेत असा दृष्टिकोन सदावर्तेंचा दिसतोय। त्याच्यामुळे त्यांनी संजय घाटगे नावाच्या संचालकाला पाठवून सहकार आयुक्तांकडे, सहकार निबंधकांकडे पाठपुरावा करून संबंधित मीटिंग होऊन दिलेली नाही। आता मागच्या 4 महिन्यामध्ये फक्त सदावर्तेंच्या नावामुळे ठेवीच गेले इतकं नाही, तर सदावर्तेंनी मागच्या 4 महिन्यामध्ये त्यांच्या मेहुण्याला तिथं मॅनेजिंग डायरेक्टर पदावरती नेमणूक दिली। सदावर्तेंनी ज्यावेळेला त्यांच्या मेहुण्याला मॅनेजिंग पदाची नियुक्ती दिली ती 100% चुकीची आणि बेकायदेशीररित्या होती। त्याच्या संदर्भातला पंचतारांकित प्रश्न हा अधिवेशनात सुद्धा विचारला गेलेला आहे आणि त्यांची नियुक्ती बेकायदा असतानाच सदावर्तेंनी आजपर्यंत जवळपास 38 लोकांची, नातेवाईकांची आणि जवळच्या कार्यकर्त्यांच्या पती-पत्नींची अशी 38 लोकांची नोकर भरती या बँकेमध्ये केलेली आहे। आता मुद्दा असा आहे की सहकार खात्यांची किंवा सहकार आयुक्तांच्या परिपत्रकानुसार
सहकार आयुक्तांच्या निर्देशानुसार 12 एजन्सीज नेमलेल्या आहेत। त्या 12 एजन्सीज मार्फत नोकर भरतीची जाहिरात काढून त्या जाहिरातीच्या अनुषंगाने त्या 12 पैकी कोणत्याही एका एजन्सीकडे ते काम देऊन ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेऊन ही भरती करणं गरजेचं होतं। पण तशी कुठलीही पद्धत न राबवता बेकायदेशीररित्या डायरेक्ट स्वतःच्या मेहण्याच्या सहीनं या लोकांना जॉईनिंग दिलेलं आहे। त्याच्यावरती आक्षेप येईलच, ती भरती रद्द होईल। पण ती भरती करत असताना त्या 38 लोकांकडून कित्येक लाखांचे पैसे उकळल्याची चर्चा सुद्धा आहे। मग ते पैसे देऊन ते बिचारे गरीब लोक तिथं कामासाठी त्यांनी नोकर भरती करून घेतली। पण उद्या जर विरोधकांनी तक्रार करून बेकायदेशीररित्या झालेल्या भरतीला जर स्थगिती मिळाली आणि त्यांची नोकरी गेली तर पैसेही गेले आणि नोकरीही गेली, अशी अवस्था त्या सगळ्या 38 लोकांची होऊ शकते। त्यामुळं हे जे आमचे संचालक आहेत, हे संचालक या चाललेल्या चुकीच्या गोष्टी, बँकेचा चाललेला कारभार सुधारण्याच्या दृष्टिकोनातून येत्या 2 ते 4 दिवसात स्वतः प्रत्यक्ष बँकेची चेअरमन साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेणार आहेत आणि त्या मीटिंगमध्ये सदावर्तींनी घेतलेले चुकीचे जे काही निर्णय असतील ते सगळे रद्द करणार आहेत। आता काय प्रश्न स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेणार आहे की सत्तेत सदावर्तींच्या सोबत राहून विरोध करणार आहे? काय सत्तेत आम्ही मुळात सांगायचा हेतू असा आहे की हा एसटी कष्टकरी जनसंघ आहे। या कष्टकरी जनसंघाचे एक मार्गदर्शक म्हणून तत्कालीन परिस्थितीमध्ये आम्ही सदावर्तींना सोबत घेतलं होतं। स्वतः प्रत्यक्ष सदावर्तींचा या युनियनशी किंवा या बँकेशी कोणताही काडी मात्र संबंध नाही। ना ते एसटीचे कर्मचारी आहेत ना या जनसंघाचे पदाधिकारी आहेत। जनसंघाचे पदाधिकारी फक्त जयश्री पाटील मॅडम आहेत। जनसंघ हा एसटीच्या कष्टकऱ्यांनी निर्माण केलेला संघ आहे, सदावर्तींच्या स्वतःच्या मालकीचा नाही। त्याच्यामुळे आम्ही स्वतः सदावर्तींना बाजूला करून कष्टकरी जनसंघाचे वरचे जे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची जी काही पदं आहेत ती नवीन नेमणुका करणार आहोत। रीतसर महाराष्ट्रातल्या ज्या काही जिल्हा कार्यकारिण्या आहेत त्या जिल्हा कार्यकारिण्यांना एकत्रित घेऊन मतदान घेऊन मतदानाने आम्ही सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना पदावरून बाजूला करून एसटी कष्टकरी जनसंघ हा कर्मचाऱ्यांचा आहे, तो कर्मचाऱ्यांचाच राहील। बँकेची भूमिका काय असणार आहे? बँकेत वेगळी सत्ता स्थापन करणार आहे? बँकेत जे आमच्याकडे मेजॉरिटी संचालक आमच्यासोबत आहेत, सदावर्तेंनाच बाजूला करतोय, मग त्याच्यातून त्यांच्यासोबत राहणाऱ्या संचालकांनी निर्णय घ्यायचा की ते कुठं जाणार आहेत। आम्ही इथं जनसंघ म्हणूनच राहणार आहोत। त्यांच्यासोबत जे आहेत ते सदावर्तेंच्या सोबत बाहेर जायचं की जनसंघ म्हणून आमच्यासोबत राहायचं, जे 4-5 संचालक त्यांच्याकडे शिल्लक राहिले हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। संचालक कधी समोर येणार आहेत आणि बाजू मांडणार? संचालक आजही तुमच्याशी आता व्हॉट्सअप कॉलवरून बोलायला तयार आहेत। ही मीटिंग होण्याची आम्ही वाट बघतोय, कारण त्या संचालकांना वेगवेगळ्या मार्गातून धमकावण्याचे प्रकार झालेले आहेत, त्यांना आमिष दाखवण्याचा प्रकार झालेला आहे। जसं की तुमच्याकडे मी बऱ्याच जणांना फोटो पाठवले होते, सदावर्तींच्या बरोबर असलेल्या संचालकांना 15-15, 20-20 लाखांच्या गाड्या गिफ्ट दिल्याचे फोटो सुद्धा व्हायरल झालेले आहेत। तर अशी आमिष दाखवून यातलं कोणी फोडाफोडीचं राजकारण होऊ नये म्हणून आत्मसन्मानाने ही लोक बाहेर थांबलेली आहेत। 14 लोक तुमच्या बरोबर आहेत असं तुमचा दावा आहे। काल तुम्ही जो व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये 10 लोक दिसत आहेत। काल जो व्हिडिओ आपल्याकडे त्या स्वतः संचालकांनी व्हायरल केलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी प्रवक्ता म्हणून मला बाजू मांडण्याची संधी दिलेली आहे। तो व्हिडिओ तयार करत असताना त्याच्यामध्ये 10 लोक आहेत, व्हिडिओ करणारी एक व्यक्ती आहे, अशी 11 लोक ती आणि 2 लोक काही कारणास्तव आम्ही मुद्दामच म्हणजे सदावर्तींच्या गोटात ठेवलेले आहेत की तिथं माहिती काय घडते, तिथं कशा पद्धतीने निर्णय घेता येतात, त्याच्यासाठी ती लोक तिथंच थांबवलेली आहेत। पण ती कोण आहे ते त्यांनाही कळून चुकलेलं नाही आहे। भविष्यात ती लोक आमच्या सोबतच असणार आहेत। ज्या दिवशी हा त्यांचा ड्रामा संपेल त्या दिवशी ती लोक आमच्या बरोबर असतील। बँकेतून आता बँकेचं राजकारण इतक्या थराला गेलेलं आहे, यात सर्वसामान्य ठेवीदारांचं नुकसान होते असं वाटत नाही? सर्वसामान्य ठेवी मोठ्या प्रमाणामध्ये ठेवी तर काढलेली आहे, तर याला तर जबाबदार कोण धरायचं? सदावर्तींनी धरायचं का विरोधकांना? ठेवी ज्या निघून गेल्या त्याच्यामध्ये विरोधकांना जबाबदारी धरून फक्त राजकारण करण्याने काही अर्थ नाही। सत्ताधारी म्हणून ठेवी वाचवण्याची जबाबदारी त्या सत्ताधारी संचालकांचे मार्गदर्शक म्हणून सदावर्तींचीच होती। त्यामुळे सदावर्तींच्या चुकीच्या स्टेटमेंटमुळे 2-2 समाजांमध्ये दुही निर्माण करणाऱ्या भडक वक्तव्यांमुळे आणि महाराष्ट्रामध्ये ते कशा पद्धतीने वागतात हे मी वेगळ्या पद्धतीने सांगायला नको। शॉर्ट टेम्पर्ड माणसासारखं वागून त्यांनी जी काय महाराष्ट्रामध्ये स्वतःची प्रतिमा मलिन करून घेतलेली आहे, त्यामुळे सदावर्तींच्या मलिन झालेल्या प्रतिमेमुळे आणि त्या फक्त एकाच गोष्टीमुळे या ठेवी निघून गेलेल्या आहेत। त्यांना बाजूला केल्यानंतर त्यांचं नाव इथं कुठेही मार्गदर्शक मंडळामध्ये नसणार। त्याच्यामुळे ते नसल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष ठेवीदारांच्यासाठी एक नवीन योजना आणून या सन्माननीय संचालकांच्या मार्फत आपण ठेवी वाढवण्याचा प्रयत्न करू। सदावर्तींचं माझं निवडणुकीच्या अगोदरच्या काळामध्ये झालं होतं, कारण निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवारांकडून पैसे घेण्याचा जो काही प्रकार तिथे घडला त्या प्रकाराला विरोध करून आम्ही तिथून बाहेर पडलो। कारण आम्हाला संचालकांना उमेदवार देत असताना पैसे घेऊन कुठेतरी उमेदवार विकणं हे मान्य नव्हतं, म्हणून तेव्हापासून त्या काळातच फक्त आम्ही शेवटचं बोललो।
नाही, मात्र तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे म्हणून हे सर्व तुम्ही बंड केला आहात असं तुमच्याच संघटनेमध्ये लोकांचं म्हणणं आहे. मुद्दा असा आहे की मला उमेदवारी मिळाली की नाही मिळाली किंवा ती मुद्दाम दिली गेली नाही, हा फक्त प्रश्न तत्कालीन निवडणुकीपुरता होता. पण त्याच्यानंतर आता बंड करण्यामागे मी तर स्वतः उमेदवार नाही आहे किंवा मी संचालकही नाही आहे. बंड जे केलेलं आहे त्या सन्माननीय संचालकांनी केलेलं आहे. मी काही त्यांचा नेता नाही, कारण ते सन्माननीय संचालक माझ्यापेक्षा मोठ्या पदावरती आज काम करतात. ते बँकेचे संचालक आहेत. त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या माणसाचं ऐकून त्यांनी बंड करावं असं होऊ शकत नाही. हे बंड म्हणता येणार नाही. हे फक्त त्यांनी स्वतःचा अधिकार वापरण्याची घेतलेली हिंमत आहे. कारण स्वतः संचालक म्हणून त्यांना अधिकार होते, पण संचालक मंडळ निवडून आल्यानंतर सदावर्तेचा स्वतः सभासद म्हणूनही नाही आणि पदाधिकारी म्हणूनही नाही, सदावर्तेंचा कोणताही संबंध नसताना ते यांच्यावरती निर्णय क्षमता लादत होते. ते नको आणि संचालक म्हणून स्वतःचा अभिमानानं निर्णय घेण्याचा काहीतरी हिंमत ती लोक करतायत. त्याच्यासाठी ते स्वाभिमानानं एकत्र आहेत. या संदर्भात विश्वास ठराव तुम्ही आता करणार आहे का, आणि करणार असाल तर त्यात तेवढे तुमच्याकडे संचालक आता आहेत का? कोऑपरेटिव्ह संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चेअरमन आणि व्हाईस चेअरमन म्हणून ज्यांची नियुक्ती केली जाते त्यांना हटवण्यासाठी अविश्वास ठराव आणावा लागतो. पण इथं आमच्या एस टी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये एस टी महामंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष हेच एस टी बँकेचे अधिकृत अध्यक्ष असतात. त्यामुळे तिथं निवडणूक नसते आणि एस टी बँकेला आमचे उपाध्यक्ष जे असतात तेही एस टी महामंडळाचे अधिकारी असतात. त्याच्यामुळे अविश्वास ठराव कोणावरही आणायची गरज लागणार नाही. सन्माननीय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहे तसेच राहतील. फक्त संचालकांची भूमिका आणि जे काही ठराव केले जातील, निर्णय घेतले जातील, त्याच्यासाठी मेजॉरिटीची आवश्यकता असते. आणि आज तुम्ही व्हिडिओवरून बघितलं असेल तर त्या व्हिडिओमधले जरी फक्त लोक मोजले 19 मधले 11 तरी आमच्याकडे मेजॉरिटी आहे. सहाय्यक सहकार आयुक्तांनी देखील एमडीची जी काही नियुक्ती झाली त्या संदर्भात रिझर्व्ह बँकेकडे शिफारस पाठवलेली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून काही बँकेची चौकशी किंवा त्या संदर्भात काही हालचाली सुरू आहेत का, काय नाही? आत्ता पत्रकार परिषद चालू होण्याच्या अगोदर अवघ्या 2 मिनिटांपूर्वी रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एस टी कोऑपरेटिव्ह बँकेचे सन्माननीय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच एस टी बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग चालू आहे. त्या मीटिंगमध्ये त्यांच्याकडून प्रश्नांचा भडीमार चालू असल्याचे ऐकायला मिळत आहे. आता प्रत्यक्ष कशा पद्धतीने चौकशी झाली आणि त्याच्यानंतर निर्णय काय येतो हे थोड्या वेळाने आपल्याला कळेल.